मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, नाही कोणी माथी फिरू अंधभक्त, नाही कोणी दंगल करणारा गुंड. सर, मी एक निस्सीम राम भक्त आहे. 30 वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होतं, अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर व्हावं. आज आपण सर्वजण श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्या वारीच्या निमित्ताने भेटलेलो आहोत. जसा एक वारकरी पंढरीची आषाढीची वारी भक्तिभावाने विठ्ठल नामात तल्लीन होऊन करतो, तशीच आपली ही अयोध्याची वारी व्हावी अशी जगदंबे चरणी प्रार्थना. जय श्री राम. इसमें बात करे, ये महाराष्ट्र नहीं है. पता है ये महाराष्ट्र नहीं है, लेकिन अभी ये फैजाबाद भी नहीं रहा. अभी ये अयोध्या है, अयोध्या. तमीज तुम संभालना. इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणात श्रीराम आहे, प्रत्येक नादात जय श्रीराम आहे, प्रत्येक घराघरात, प्रत्येक चराचरात, प्रत्येक श्वासात फक्त आणि फक्त श्रीराम आहे. आज आपल्या प्रयत्नामुळे आणि आग्रहामुळे आज आम्हाला रामलल्लाचं दर्शन घ्यायला मिळालं. मिशन अयोध्या सक्सेसफुल झालं म्हणायचं. नाही, अजून मिशन पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल, बराच संघर्ष करावा लागेल. आज तर कुठे सुरुवात झाली असं म्हणूया. माणूस स्वतःची योजना तर तयार करतो, पण तिला विधाता कसा प्रतिसाद देतो यावर त्या योजनेचा पुढचा प्रवास अवलंबून असतो. स्कूल के बच्चों ने हमें सामान उतारते हुए देख लिया है. ऐसे कैसे हुआ इम्तियाज? कुछ पता नहीं चला, लेकिन अब बच्चे हमारे कब्जे में हैं. आतंकवादी हो तुम लोग. अब असली बम के धमाके करने का टाइम आ चुका है. श्रीरामाला जिवंतपणी त्रास सहन करावा लागला. आज हजारो वर्षांनंतरही त्यांचा त्रास कमी होत नसेल तर ते या देशाचं दुर्दैव आहे. क्या तुम्हारा मजहब तुम्हें सिर्फ नफरत करना सिखाता है? श्रीराम, तुम्हारा भी इतिहास है और इस बात को तुम झुटला नहीं सकते. जो तुम्हारी आस्था मक्का शरीफ के लिए है, वही आस्था हमारी अयोध्या के राम मंदिर और राम के लिए है. अब तुम लोगों को तय करना है, कल घर जाना है या जहन्नुम में. संभाजी पैदा होईल तो फक्त महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवरायांच्या मुशीतच. आपण सगळे भाग्यवान आहोत जे अभूतपूर्व इतिहासाचा भाग बनायची संधी आपल्याला मिळते. उद्या आपलं मिशन सुद्धा हीच मुलं पुढे नेणार आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी ही मुलं वाचायलाच पाहिजेत. जय श्रीराम. जय श्री राम. कल हम इन लोग को ढाल बनाकर इन्हीं की बस से अयोध्या में घुसेंगे. मैं तुम्हें अयोध्या नहीं पहुंचने दूंगा. कशामुळे माणूस स्वतः मरायला आणि दुसऱ्याला मारायला प्रवृत्त होतो? या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे.